नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? अहो असणारच, कारण तुमच्यासाठी पुन्हा एकदा तुमचा जेपी घेऊन आलेला आहे आपला बीपी म्हणजे बिस्किट पुडा शो. मित्रांनो, तुम्ही माझा ठेवता व्हॉट्सअपला डीपी, हा जेपी कधी नाही करणार तुमच्या बरं टीपी. म्हणूनच चला तर मग लगेच जाऊ आपल्या चिंग्या आणि चिंगीकडे. घुसला 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 घुसला, अरे घे की तोंडात घे. अहो ऐका ना, मी तुमच्या बर्थडे साठी असले कपडे आणलेत ना की येडे व्हाल तुम्ही. खरंच? मग दाखव ना, दाखव. आलेच घालून. आलेच घालून म्हणजे कपडे तुला आणलेत होय? हो, मग तुम्हाला काय वाटलं बर्थडे माझ्या नवऱ्याचा आहे, मी नको का सुंदर दिसायला? तर तुलाच बघा याच्यात सगळी. हो, मग तुमच्याकडे साधी पिंकी तरी बघते का? तिचा नवरा बघा सदन कदम माझ्याकडे बघत असतो. काय? मी सुंदर दिसते ना, मग सगळेजण मलाच बघतात आणि डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये. आणि मुली तुमच्याकडे बघत नाही यात माझा काही दोष नाही. चिंगी आहे का घरात? आहे, पण बायको पण आहे. हा, बरं ठीक आहे. ए थांब पिंकी, कशाला आलती का तू? तुझ्या नवऱ्याला करायला. काय करायला? अगं बर्थडे विश, बर्थडे ना त्याचा, बर्थडे विश करायला. मग विश करायचं ना. मी घरात आहे म्हणून वापस का चाललीस? तुमच्या समोर कसं करणार? ते बरं नाही वाटणार ना. विश करायला काय बरं नाही वाटणार ग? अगं मी विश करताना त्याचा हात धरला आणि मग ती तू बघितलं की तुला लई त्रास होतो. काय करणार? अगं हात ग, हात बर्थडे विश करायचं ना. अगं थांब, बसू नको, गरम होईल ना माझा. काय? मोबाईल आहे ग, मोबाईल. हॅपी बर्थडे चिंग्या. हे काय होतं? आम्ही लहानपणापासून असंच बर्थडे विश करतो. हा, मी तुझ्या नवऱ्याला असं केलं तर चालेल का? करून तर दाखव, तुझं तोंडच उपटून काढते. तू माझ्या नवऱ्याला असं केलंस ना, आता तुझं तोंड मी जागेवर ठेवणार नाही. थांब, तू तर लई गरम झाली. हो, मी खूप तापलीये. काय चिंग्या, तू तर म्हणत होता माझी बायको एवढी गरम नाही तुझ्यासारखी. ही तर लई तापली. काय असं म्हणलं चिंग्या तू? अगं तसं नाही ग, ही कालनाळावर आहे ना अशी लय बायकांसोबत भांडण करत होती. तेव्हा तिला मी म्हटलं की तुझ्यासारखी माझी बायको अशी नाही तापत. आलेले माझी स्वीट बायको. मग भरलं नाही का पाणी? चिंग्यानेच काढलं. काय पाणी? ती भांडण करत होती ना त्या दिवशी. मग म्हणलं आपणच द्यावं हापसून. मग मी असं हलवून 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 पाणी काढून दिलं. मग तेव्हा कुठतरी सगळी भांडणं मिटली. मग त्या बायकांना सगळ्या सांगितलं मी की बघा, शिका माझ्या बायकोकडून काहीतरी, किती संयमी आहे ती. म्हणूनच सगळ्या बायका त्या दिवशी म्हणाल्या की मी लय संयमी आहे म्हणून. हा, मग मी किती मोठं केलं तुझं. काय? नाव. बरं येऊ कमी आता? चालते, संध्याकाळी ये का पाहिला. काय? केक. हो येते. हा काय हो, लयच बायका बघतात तुमच्याकडं. अगं फक्त बघतच नाही ग, माझा गीता. काय? आदर्श. तुमचा आदर्शच काढते मी. चला. म्हणजे आदर्शला काढायची प्रोसिजर करायची का? हो, चांगलं आहे. तुला चांगलं नाव आठवलंय आपल्या मुलाचं, आदर्श. चला. तर मित्रांनो, कसा वाटलं? ही कधी सुधारणार नाही आणि आपण त्यांना बघितल्याशिवाय राहणार नाही, कारण ते आपल्या पाठीला उचल्यात. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत गीतकार संगीतकार सचिन शैलेश आणि गायिका अनुराधा गायकवाड मॅडम. नमस्कार. तर आताच तुमचं बोलावलं हे सॉन्ग रिलीज झाले, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय माहिती द्या? सर्वप्रथम सर्व रसिकांना, संगीतकार, गीतकार आणि गायक सचिन आणि शैलेश आम्ही एवढे बंधूंचा सर्वांना नमस्कार. आत्ताच नवीन शो या ठिकाणी सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे बीपी शो. अर्थात बीपी म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांचा बीपी वाढलेला असताना देखील त्यांनी बीपी या नावाने बिस्किट पुडा या कार्यक्रमाने हा कार्यक्रम सुरू केला आहे. आणि त्यानिमित्त आता आमचं नवीनच रिलीज सॉन्ग झालेलं आहे, जे सॉन्ग आहे
भुलावलं या नावाचे गायला अनुराधाने आणि मी स्वतः गायलेलं आहे. आणि गाणं अतिशय सुंदर. या गाण्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस आमचा मित्रच आहे चेतनने आम्हाला कॉल केला आणि त्यांचे मित्र शिवाजीराव दोलताडे यांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की सध्या पावसाचे दिवस आहे, हिरवळ सगळीकडे खूप छान पसरलेली आहे आणि जर या सिच्युएशनला धरून जर एखादं लव्ह सॉन्ग, रोमॅन्टिक सॉन्ग जे तरुण आणि तरुणाला भुलावलं असं जर तुमच्याजवळ काय असेल तर नक्कीच आम्हाला ऐकवा. आणि मग त्या 2 दिवस आम्ही विचार केला आणि सरांना फोन केला, चेतनला फोन केला की एक असं मुखडा तयार झालेला आहे, तर ते ऐकून तुम्ही ठरवू शकता की मात्र त्याच्यावर काम करायचं की नाही. आणि मग त्या मुकड्याची एक झलक त्यांना जी ऐकवली तीच तुम्हाला ऐकवतो या ठिकाणी. भुलावलं 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 तुझ्या गोऱ्या मुखड्यानं मला भुलावलं, तुझ्या गोऱ्या मुखड्यानं मला भुलावलं. आणि हे ऐकल्यानंतर मग चेतन आणि शिवाजी दोलताडे सरांना गाणं आवडलं, म्हणजे मुखडा आवडला आणि ते म्हणले एक काम करायला काय हरकत नाही. आणि मग पुढचं वर्क सुरू केलं आणि गाणं आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, यूट्यूबवर रिलीज झालेले, त्याला चांगल्या कमेंट्स देखील आलेल्या आहेत. आणि या गाण्याचे निर्माते आहेत गोवर्धनजी दोलताडे आणि अभिनय केलेला आहे नवीन एक तरुणाला फ्रेश अशी जोडी आहे मुस्कान सय्यद आणि कार्तिक दोलताडे यांनी सुंदर अभिनय केलेला आहे. तर सर तुम्ही त्या गाण्याचे बोल खूप सुंदर लिहिलेत, तर असे बोल तुम्हाला म्हणजे कसे सुचले? म्हणजे नक्की तुम्हाला कोणी बोलावलं होतं का? मला बोलवण्यापेक्षा मी प्रत्येकाच्या प्रेमात पडत असतो, कारण मी प्रेम कवी आहे. मला सौंदर्याची तारीफ करायला आवडते आणि पहिल्यापासून. आणि या गाण्याविषयी ज्यावेळेस आमची मीटिंग चालू असताना दोलताडे सरांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही दोघे मित्रासारखे राहतात, तर त्यावेळेस त्यांना एक आठवण आम्ही सांगितली होती की आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं बरोबर आहे मित्रासारखं. आम्ही भाऊ जरी असलो तरी आमचं कॉम्बिनेशन एवढं जवळ की कुठलीही सुंदर गोष्ट आमच्या दोघांना एकच आवडते. आणि मग मुलगी असली तरी आम्हाला ते आवडायची दोघांना, कारण तो वयच तसं होतं. आणि मग त्यामुळे प्रेमाचं माझं जवळीकचं नातं आहे आमच्या दोघांचं. कारण कुठल्याही कलाकाराला हे प्रेमाची आपुलकी असते. प्रेम असल्याशिवाय संगीत आणि कुठलीही कला चांगली घडू शकत नाही. आणि मग ज्यावेळेस हे भुलावलंच पुढचं ज्यावेळेस आम्हाला गाणं करायला सांगितलं त्यानंतर मग अंतरे खूप सुंदर झाले. अनुराधाही या अंतराला साथ देईल. तर अनुराधा मॅडम तुम्ही हे गाणं गायलं आहे, तर त्यावेळेसचे अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगता का? हो नक्कीच. ज्यावेळेस खरं हे गाणं आम्हाला रेकॉर्ड करायचं होतं त्यावेळेस मला शैलेश सरांचा अचानक कॉल आला होता की अनुराधा असं असं गाणं आहे. तर मी नेहमी जेव्हा मी गाणं गात असते कुठलंही गाणं गाण्याआधी मी ते गाणं ऐकते आणि हे प्रत्येक कलाकार प्रत्येक गायक करत असतो. तर मी म्हटलं ठीक आहे सर करूया आपण, तुम्ही गाणं मला पाठवून द्या. आणि त्यावेळेस सरांनी फक्त मला आधी स्केल विचारली की तू कुठल्या पट्टीत गातेस वगैरे. म्हटलं हा ठीक आहे सर तुम्ही करा, आपण करूया सुरुवात गाण्याला. आणि सरांनी रेकॉर्डिंग मला सेंड केलं, म्हणजे सचिन सरांनी मला रेकॉर्डिंग सेंड केलं होतं. अँड इट्स वाव, म्हणजे खूप छान होतं. कारण ज्या सुरुवातीच्या लाईन्स आहेत त्याच्या भुलावलं भुलावलं तुझ्या कातील नजरेनं मला भुलावलं, तर हे खूप टची होतं सॉन्ग. आणि त्यानंतर आम्ही रेकॉर्डिंगसाठी आम्ही 1-2-3 दिवसानंतर रेकॉर्डिंगसाठी भेटलो. तर खरं त्यावेळेस माझी तब्येतही ठीक नव्हती. मी सरांना सांगत होते सर आपण रेकॉर्डिंग पोस्टपोन करूया, बट सर बोलले नाही तू ये तर आपण बघूया कसा तुझा आवाज लागतो. बट थँक गॉड की खरंच छान आवाज लागला आणि त्यावेळेस ते गाणं रेकॉर्ड झालं. तर ह्या गाण्याला जेव्हा मी रेकॉर्ड करत होतो त्यावेळेस खूप सारा एक्सपेरिमेंट आम्ही करत होतो त्याच्यावरती, कारण हे गाणं 2 वेळा आपण रेकॉर्ड केलं होतं आम्ही. तर शैलेश आणि सचिन सरांनी हे गाणं खूप छान कंपोज केलं होतं आणि एकंदरीत माझा एक्सपिरियन्स तरी खूप छान होता हे गाणं गायचा. तर मॅडम या गाण्याच्या 2 लाईन आमच्या प्रेक्षकांना ऐकून दाखवा प्लीज. वारा सुटला या धुंद मला जडला तुझा छंद, मदहोशी हा गंध जीवा करतो बेधुंद, सतावला सतावला तुझ्या कातील नजरेनं मला सतावला, भुलावलं मला भुलावलं तुझ्या गोऱ्या मुखड्यानं मला भुलावलं. तर शैलेश सर तुम्ही
या गाण्याच्या संगीताबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता? आत्ताच आमचे बंधू सचिननी सांगितलं की चेतन सरांचा फोन आला आणि असं गाणं करायचं आहे आपल्याला लव सॉन्ग, तर आपण मीटिंग करूया. आणि मीटिंगला गेल्यानंतर वेगवेगळे विषय झाले की आपल्याला लवकरात लवकर गाणं करायचं आहे. मग सचिन आम्ही दोघांनी मिळून त्यांना गाणं ऐकवलं, असं गाणं आहे बघा, ऐका तुम्ही. आम्ही गाणं ऐकल्यानंतर सरांना एवढं आवडलं ते की म्हणले की आपल्याला लगेच 2 दिवसात रेकॉर्ड करायचं आहे. 2 दिवसात रेकॉर्ड करायचं म्हटल्यानंतर सगळी चक्र चालू आहे की गाण्याचं अरेंजमेंट, सगळ्या गोष्टी. आणि आता ट्रेंड जो चालू आहे की सगळ्यांना हलकं फुलकं म्युझिक आवडतं लोकांना. लव म्युझिकमध्ये या गोष्टी पाळल्या तर जास्त चांगल्या वाटतात. मग ते ऐकवलं मी, अरेंजमेंट पण खूप आवडलं. त्यानंतर चेतन सरांचं एक ते म्हटले की आपल्याला सुरुवातीच्या इंट्रोमध्ये याच्यात सरगम आवश्यक आहे, तुम्ही काही करून सरगम त्याच्यामध्ये आणा काहीतरी प्रयत्न. मग आम्ही एक सरगम पण त्याच्यात थोडीशी तुम्हाला ऐकायला मिळेल आणि एक वेगवेगळा फ्लेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन गाणी आमच्या टीम मार्फत तुम्हाला ऐकायला मिळतील. खूप चांगला अनुभव होता आणि अनुराधाने त्याला आणि सचिननी प्रश्नच नाही, दोघांनी एकदम चांगली साथ दिलेली आहे, गाण्याला न्याय दिलेला आहे. आणि त्या गाण्यावरती आमच्या नवीन जी जोडे आहे त्यांनी उत्कृष्ट अभिनय त्यांच्या परीने जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं तुम्ही जर गाणं बघितलं त्याच्यात चेतन सर आणि बाकी सगळ्या टीमनी एवढं चांगलं, डोळ्याला एकदम सुखकारक गाणं वाटतं एकदम बघताना. कारण की नवीन लोकांवरती विश्वास ठेवला जात नाही पहिल्यांदा. या गोष्टी पण महत्वाच्या आहेत आणि त्यांनी काम चांगलं करून घेतलं. तुम्हाला नक्कीच गाणं आवडेल. चांगलं आमच्या गाण्याला लाईक करा, कमेंट करा आणि आम्हालाही त्याच्यातनं आणखी प्रेरणा मिळते चांगलं गाणं करण्यासाठी. आता हा एक आमच्या टीमकडनं एक गाणं आले, अशी बरीच गाणी ऐकायला मिळतील. सर, येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय माहिती देऊ शकता? येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी सांगायच्या ऐवजी आता नुकतंच आणखी एक गाणं आमचं रिलीज झालेलं आहे की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की शांताबाई ज्यावेळेस हिट झालं होतं तर त्यावेळेस शांताबाईचे जे गायक आहेत संजय लोंढे ते वेगळे आहेत आणि मी सचिन येवले. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की हेच संजय लोंढे. अजूनही इथे पण बरेच सुरुवातीला मी आलेल्या त्यांना वाटलं की मीच संजय लोंढे, म्हणून मी संजय लोंढे नाही. आणि म्हणून त्याच आशयाला माझ्या डोक्यात कारण ते होतं आणि मग त्याच आशयाला धरून एक गाणं आम्ही तयार केलेलं आहे आणि जे गायले संजय लोंढे आणि मी स्वतः गायलेलं आहे. संगीत आम्ही दोघं बंधूंनी केलेलं आहे. ते गाणं आता बऱ्याच पैकी चांगल्या लोकांना आवडते. कॅची लाईन आहे, हाय वेगळं आमचं नेम पण दिसतोय सेम टू सेम, हाय दोघांचं एकच येम, दोघं करतोय तुझ्यावर प्रेम, दोघं करतोय तुझ्यावर प्रेम, डाडा डिडा डाडा डिडा डाडा डिडा डाडा डाडा डा ए डाडा डिडा डाडा डिडा डाडा डिडा डाडा डाडा. सचिन, शैलेश सर आणि अनुराधा मॅडम, आमच्या बीपी शो मध्ये आल्याबद्दल तुमचे आभार. आमच्या कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो दाबायला विसरू नका बेल आयकॉन. तर मित्रांनो, तोपर्यंत असंच मनोरंजन तुमचं तर आम्ही करत राहणार आहे. तुम्ही आम्हाला प्रेम करत राहा आणि तोपर्यंत लास्टचा तुम्हाला जेपीचा आणि आपल्या बीपीचा मानाचा सलाम.